स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या 19 मार्च 2026 वार गुरुवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. प्रत्येक वर्षी मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही आपण गुढीपाडवा या सणापासून करतो. या दिवशी आपण गुढी प्रत्येकाच्या दारोदारी उभारतो. गुढीपाडव्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, जो अत्यंत शुभ असतो. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी असेल, नवीन कुठल्याही कामाचा शुभारंभ करण्यासाठी असेल, सोनं चांदी यांसारख्या मौल्यवान वस्तू आपल्या घरात आणण्यासाठी असेल. बघा, गुढीपाडव्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुढीपाडव्याचा अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. उद्या आपल्याला जरी खूप काही जमलं नाही, नवीन आपल्याला काही शुभारंभ करता आला नाही, इच्छा असूनही काही नाही जमलं, चालेल. फक्त उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या दारात म्हणजे उंबरठ्याच्या समोर ही एक वस्तू ठेवायची आहे आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर दारात ही वस्तू तुम्ही ठेवली, अखंड घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल. कायम तुमच्या घरामध्ये लक्ष्मी भरभरून येईल. घरामध्ये सोनं चांदी नाणं पैसा सगळं काही भरभरून राहील. कायम तुमच्या घराला आणि घरातील प्रत्येक सदस्याला लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. खरं तर उद्या ब्रह्मस्नानाला खूप महत्त्व आहे. शक्य असेल तर जिथे कुठे गंगा स्नान असेल तिथे जा, नाही तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल घाला, थोडी हळद घाला आणि या पाण्याने स्नान करा. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे, देवघराच्या समोर दिवा. शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा किंवा दोनही, शक्य असेल तर तुपाचा आणि तेलाचा असे दोनही दिवे तुम्हाला उद्या देवघरात लावायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, आपला जो उंबरठा आहे, तिथे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. बघा, जर तुम्ही पूर्वीचे लोक बघत असाल तर ते रोज सकाळी नित्यनेमाने दारामध्ये पाणी शिंपडायचे. कारण रात्रभर आपल्या घराच्या समोर एक निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. जेव्हा आपण दार उघडतो तेव्हा बऱ्याच वेळा ती निगेटिव्हिटी हळूहळू दिवसभरात आपल्या घरामध्ये येत असते. पण जेव्हा त्याच उंबरठ्यावर त्याच दारात सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पाणी शिंपडता, तेव्हा तीच निगेटिव्हिटी नकारात्मकता तिथल्या तिथून माघारी जाते किंवा तिथे समाप्त होते. आता अशी प्रथा होती. म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी तरी उंबरठ्याच्या समोर किंवा दारामध्ये थोडंसं पाणी, साधं आपल्या घरातलं जे पाणी असतं किंवा गंगाजल असेल, गोमूत्र असेल, तुम्ही ते शिंपडलं तरीही चालेल. यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन. बघा, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि उद्या सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन खूप महत्त्वाचं आहे. थोडी हळद, चंदन, त्यामध्ये थोडी कापूर पावडर, थोडंसं सुगंधी अत्तर, हे सगळं तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गोमूत्र घालायचं आहे आणि मग तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या दोनही बाजूने तुम्हाला छान हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहेत. त्यामध्ये छान तुम्हाला 4 बिंदूसुद्धा काढायचे आहेत. हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे एक ग्लास. एक छान तुम्हाला ग्लास घ्यायचा आहे, छोटा मोठा कुठलाही चालेल. त्या ग्लासमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे. आपल्या घरात जे शुद्ध पाणी असेल हे पाणी घालायचं आहे. त्या ग्लासमध्ये पाणी घातल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडी पिवळी हळद. बघा, हळद ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. जी धन संपत्ता लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी, पैसा आणण्यासाठी खूप महत्त्वाची असते. तुम्हाला थोडी किंचित हळद त्या पाण्यात घालायची आहे आणि त्याच्यावरती एक गुलाबाचं किंवा मग कुठलंही तुमच्या दारात फूल असेल तर ते फूल तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे. उजव्या डाव्या कुठल्याही साईडला तुम्हाला ठेवायचं आहे. रात्रीपर्यंत तुम्हाला हे तसंच ठेवायचं आहे. बघा, आता पाणी ठेवून झालं. बघा, हळद घातलेलं पाणी आणि फूल हे ठेवून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक मातीचं भांडं नसेल, दुसरं कुठलंही धातूचं भांडं असेल, तुम्ही ते घेतलं तरीही चालेल. ते घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं खडे मीठ घाला. जे खड्यांचं मीठ असतं हे खड्यांचं मीठ घाला. त्या भांड्यामध्ये खड्यांचं मीठ घातल्यानंतर ते भांडं तुम्हाला उंबरठ्याच्या डाव्या उजव्या कुठल्याही बाजूला ठेवायचं आहे. त्या मिठाच्या वरती तुम्हाला एक मातीची पंती ठेवायची आहे. लक्ष्मीपूजनाला जी मातीची पंटी घेतो तीच मातीची पंटी तुम्हाला तिथे ठेवायची आहे. मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला छान एक कलाव्याची किंवा साधी वात घालायची आहे.
त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे. तूप घातलं तरीही चालेल, तेलसुद्धा कुठलंही घातलं तरीही चालेल. पण दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या पंटीला, मिठावरती जी पंती लावलेली आहे त्या पंतीला 5 बोटं हळदीची आणि 5 बोटं कुंकवाची लावायची आहे. जे तुम्ही त्यात तेल किंवा तूप घातलेलं आहे त्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला साखर घालायची आहे. आपल्या घरात जी साखर असते ही साखर तुम्हाला घालायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कडुलिंबाचं पान घ्यायचं आहे. बघा, उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडुलिंब हे शत्रुबाधा, नकारात्मकता, निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप मौल्यवान मानलं जातं. एक कडुलिंबाचं पान घ्या, स्वच्छ पाण्याने धुवा, ते पुसा आणि त्या कडुलिंबाच्या पानावरती हिरव्या, निळ्या, पिवळ्या कुठल्याही रंगाच्या पेनाने आपल्या शत्रूचं नाव लिहा. किंवा फक्त तुम्ही शत्रुबाधा लिहिलं तरीही चालेल. तुम्हाला तुमचा शत्रू माहिती असेल, तुम्ही त्याचं नाव लिहिलं तरीही चालेल. आपल्या शत्रूचं नाव तुम्हाला त्या कडुलिंबाच्या पानात लिहायचं आहे. आणि हे कडुलिंबाचं पान तुम्हाला तुमच्या घरावरून 7 वेळा उतरवून, बघा 7 वेळा, 7ही वेळा उतरवत असताना नकारात्मकता, निगेटिव्हिटी दूर होऊ दे, लागलेली इडापिडा संपून जाऊ दे, माझ्या घरात असणाऱ्या वाईट शक्तीचा नाश होऊ दे, माझ्या घरात सकारात्मकता येऊ दे, हा शत्रू त्रास देतो तो माझ्या आयुष्यातून दूर जाऊ दे, असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे कडुलिंबाचं पान 7 वेळा उतरवून तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. दिवा जाळायचं नाही, तर जे तूप किंवा तेल तुम्ही घातलेलं आहे त्यामध्ये हे पान तुम्हाला सोडायचं आहे. आता हा दिवा सकाळी तुम्हाला प्रज्वलित करून तो रात्रीपर्यंत पेटता ठेवायचा आहे. दिवसभर सुद्धा पेटता ठेवायचा आहे, रात्री पण पेटता ठेवायचा आहे. रात्री एक 8-9 झाले किंवा फार फार 10 झाले की त्याच्यानंतर बघा दिवा विझला तरीही चालेल. आता त्या दिव्यात असणारी वात आणि हे कडुलिंबाचं पान तुम्हाला त्याच दिव्यामध्ये एकत्री करायचं आहे. त्याच्यावरती एखादी कापराची वडी घालायची आहे. आता हे कडुलिंबाचं पान आणि त्या दिव्यातील वात तुम्हाला दोनही गोष्टी कापरासोबत जाळायच्या आहेत. हे जाळत असताना त्यातून धूर तयार होईल, त्यातून एक आग बाहेर पडेल. हे आग बाहेर पडत असताना किंवा हा धूर बाहेर पडत असताना फक्त तुम्हाला तिथे 5 मिनटं तरी बसून, बघा 5 मिनटं तरी बसून जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे. सर्व सर्व शत्रू शत्रू व्याधी, सर्व सर्व शत्रू शत्रू व्याधे संपन्नः, सर्व सर्व शत्रू व्याधे व्याधे संपन्नः, सर्व सर्व शत्रू शत्रू व्याधे व्याधे संपन्नः. हाच मंत्र तुम्हाला तिथे बसून म्हणायचा आहे. पूर्ण जळून झालं, राग झाला का मग ती पंटी तुम्ही घासू शकता किंवा नसेल तुम्हाला यूज करायची तर तुम्ही घराच्या बाहेरसुद्धा सोडू शकता. त्या पंटीखाली ठेवलेलं जे मीठ आहे ते सुद्धा तुम्ही पाण्यासोबत फ्लश करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता. शिवाय दुसऱ्या बाजूला आपण जे ग्लासभर पाणी ठेवलं होतं ते लक्ष्मी प्राप्तीसाठी ठेवलं होतं, लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्यासाठी ठेवलं होतं, घरात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी ठेवलं होतं. हे पाणी मात्र तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री घरात आणायचं आहे. घरातल्या 4ही कोपऱ्यांना हे पाणी तुम्हाला छान शिंपडायचं आहे. राहिलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही स्नान केलं तरीही चालेल. ती पवित्रता कायम तुमच्या सोबत राहील. तुम्हाला लागलेली नजरबाधा असेल, आजारपण असेल, ते सगळंच्या सगळं दूर होऊन जाईल. बघा, हा उपाय फक्त आपल्याला गुढीपाडव्याच्याच दिवशी करता येतो. नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.